पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। भाजपनं त्यांचे उमेदवार 2 महिने आधी घोषित केले, तसे शिवसेनेचे 15 उमेदवार जर आधीच दिले असते तर निवडणुकीचं चित्र वेगळं असतं, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलंय। तसंच निवडून आलेल्या सर्वांचं अभिनंदन, पण अजितदादा महायुतीत थोडे उशिरा आले असते तरी चाललं असतं, असा घरचा आहेर रामदास कदमांनी काल दिला होता। की जशा भाजपाचे उमेदवार 2 महिने आधी जाहीर झाले आणि ते कामाला लागले आणि पडले, पण ते जर 2 महिन्याआधी शिवसेनेचे उमेदवार जर जाहीर झाले असते तर मी तुम्हाला सांगतो 15पैकी 13-14 जागा आल्या असत्या, कदाचित 15 देखील आल्या असत्या। आज नुकसान नरेंद्र मोदीजींचं झालं आहे। थोडेसे लेट अजितदादा आले असते तर ती 9 मंत्रिपदं आमच्या शिवसेनेच्या लोकांना मिळाली असती आणि शिवसेना आणखी मजबूत झाली असती। थोडासा उशीर त्यांनी करायला हवा होता असं मला वाटलं, ते मी बोललो। तुम्ही विधानसभेसाठी 100 जागांची देखील मागणी केली, मिळाली पाहिजे 100 जागा। आता आपण हा रेट पाहिला आज भाजपचा आणि शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा, तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे आम्हाला 100 जागा मिळाल्या तर आम्ही 70-80-90 आणू शकतो आणि पुन्हा महाराष्ट्राच्या विधान भवनावरती भगवा झेंडा आम्ही फडकवू शकतो। हे आपण सगळं पाहिलं आणि होईल, निश्चितपणे होईल। त्यात चुकीचं काही नाही ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।